मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्ही हे एपिसोड जे बघताय तर हे एपिसोड्स तुम्ही प्रॉपर लोकांना फॉरवर्ड करत जा, कारण तुमचेही प्रश्न त्यातली जी उत्तर तुम्हाला मिळत आहेत त्याचा उपयोग इतरांना सुद्धा होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, वास्तू तथास्तूने व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, वास्तू तथास्तू A1 नावानी. तर हा जो एपिसोड आहे या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या व्हॉट्सअप जो आमचा ग्रुप आहे त्याची लिंक पाठवतो, प्लीज जॉईन करा. भरपूर छान टिप्स, महत्त्वाचे व्हिडिओज, महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि छान छान डिस्कशन आपल्या ग्रुपवर होत राहतं. वास्तू तथास्तू व्हॉट्सअप जॉईन करा. पहिला प्रश्न आहे अभिजित मगदूम. नमस्कार सर, तुमचे सर्व एपिसोड खूप सुंदर आहेत. लहान मुलांना वाढदिवसानिमित्त शिक्षण घेत असेल तर काय गिफ्ट द्यायला पाहिजे, कोणते प्रॉडक्ट द्यावेत? लहान मुलांच्या दृष्टीने खरं पाहायला गेलं तर उपयोगी काय ते द्या. त्यांचं सध्या शिक्षण चालू आहे, तर शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना काय हवं आहे ते तुम्ही नक्की देऊ शकता. यामध्ये मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की मुलं अभ्यास करतात तर ग्रीन ॲव्हेंच्युरियनचं हे ब्रेसलेटसुद्धा देऊ शकता. यानंतरनं हे विद्याबंध कवचसुद्धा रुद्राक्ष हे सुद्धा त्यांना भेट देता येऊ शकतं. यानंतरनं लहान मुलांच्या दृष्टीने पाहिलं तर अजून एक मी ब्रेसलेट सजेस्ट करेन की हे एक बेस्ट आहे, लॅपीज म्हणून. हे कॉन्सन्ट्रेशन अभ्यासाच्या दृष्टीने खूप छान आहे, याचा त्यांना वापर करता येऊ शकतो. आणि अजून हे गणेश जे पेंडंट आहे बघा, गणेश पोवळे पेंडंट, हे सुद्धा द्या. आणि ज्या मुलांना मोती द्यायचा आहे तो मोती पेंडंटसुद्धा आहे. असे छान छान प्रॉडक्ट आहेत. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा. नेत्रा गवळी. नमस्कार सर, घरात एंट्री केल्यावर लगेच देवघर असलं तर चालते का? कारण ते इतर कुठे जागा बसत नाही. कृपया मेन दरवाजासमोर कुठलाही तुम्ही देवघर ठेवू नका. याचं कारण असं आहे की देवघर आणि तिजोरी ही लोकांना दिसली नाही पाहिजे. जर दिसली तर त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपलं जे देवघर आहे ते देवघर लोकांना आल्यावर नाही दिसलं पाहिजे. आल्या समोर तुम्ही डायरेक्ट दाखवता, हे चुकीचं राहतं. तुम्ही देवघरासाठी कोणती जागा घ्यायची हे घराचा प्लॅन पाठवा ऑफिसला, ॲक्युरेट मार्किंग करून तुम्हाला पाठवलं जाईल. ऑफिसच्या नंबरला तुम्ही कॉल करा. स्मिता खरात. नमस्कार, तुम्ही छान माहिती देता, खूप उपयोग होतो. मला एक प्रश्न आहे की माझा जॉब यावर्षी घर करायचे आहे, तर यासाठी उपाय सांगावे. जॉब आणि घर, ओके. तुमचं कुंडलीचं मार्गदर्शन घ्या. 7.5 पनौती काय चालू आहे, तर कुंडलीत नक्की आता ग्रहस्थिती काय की जॉब आणि घर या दोन्ही विषय पाहता. अजून तुम्हाला मी एक छोटासा उपाय असा सांगतो की जो तुम्हाला याच्यासाठी फायदेशीर पडू शकेल. तर पहिली गोष्ट, तुम्ही हे जे ब्रेसलेट आहे धन आकर्षण, हे तुम्ही घ्या. तर याचं बेनिफिट असं आहे की थोडी इच्छापूर्तीसाठी पण आहे आणि धन आकर्षित करण्यासाठी सुद्धा आहे. घर होण्याच्या दृष्टीने घराची आग्नेय दिशा स्ट्रॉंग असेल, घराचे योग लवकर येतात. बघा, कॉर्नेलियन ट्री आहे, घराच्या योग्य दिशेमध्ये ठेवायच्या. घराच्या अशा 2 दिशा आहेत, ज्या 2 दिशांमध्ये हा ट्री ठेवला तर धन आकर्षण आणि घराचेही नवीन योग येतात. असा हा कॉर्नेलियन ट्री आहे. ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि कुठे ठेवायचा, काय करायचं, ही सगळी माहिती मिळेल. तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन ही देईल. आणि हॉलमध्ये सुद्धा तुम्ही हे मनी अट्रॅक्शन, इच्छापूर्ती पिरॅमिड ठेवू शकता. अतिशय बेस्ट आहे. क्रिस्टल, रुद्राक्ष, गोमती चक्र, श्रीयंत्र याच्या सहित सगळ्या समजत आहे. ऑफिशियल नंबरला तुम्ही मागून घ्या. पुढचा प्रश्न आहे स्मिता खरात. झाला. महेश. नमस्कार सर, मुलांना मिळालेली बक्षिसे आणि प्रमाणपत्रे कोणत्या भिंतीला लावावीत? दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला ठेवा. जी साऊथ डायरेक्शन आहे, साऊथ डायरेक्शन प्रसिद्धीची आहे, म्हणजे दक्षिण दिशा. तर तुम्ही काय करायचं आहे, उत्तरेला तोंड करून किंवा पश्चिम भिंतीला ठेवा, पूर्वेला तोंड करून. काचेच्या फ्रेममध्ये तुम्ही ठेवू शकता का? गायत्री गायकवाड. नमस्कार सर, मला देवघराविषयी प्रश्न आहे की देवघरातील उदबत्ती, शंख, दिव्याची उरलेली वात कुठे टाकावी? देवघरातील जुने कागद व फोटो खराब झाले असेल तर काय करावे? पूजेचे पाणी, तीर्थ उरलेले कुठे सोडावे? देवघरात एकाच वेळी 2 दिवे लागतात का? अरे बापरे, एका प्रश्नात त्यांनी 10 प्रश्न विचारलेत, पण खूप वेगळे आहेत बरं का. मला आवडलं. गायत्रीजी, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो. पहिली गोष्ट, देवघरातील उदबत्तीची राख जी ती तुम्ही झाडाला घालू शकता. नंबर 2, दिव्याची उरलेली वात कुठे? ती झाडात तुम्ही जमिनीमध्ये
हे करू शकता किंवा निर्माल्यामध्ये विसर्जन करू शकता. देवघरातील जुने कागद व फोटो खराब झाले असतील तर शुद्ध वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हे सोडू शकता. यानंतरनं फोटो जे आहेत ते फोटो कलेक्ट करणारे काही संस्था आहेत, पुण्यामध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी असतात. मग कुठे देवळात सुद्धा चौकशी करा, म्हणजे त्या तुम्हाला मिळू शकतील. पुढे पूजेचे पाणी तीर्थ उरलेले काय करावे? नेहमी आपण झाडालाच घालतो, त्यामुळे झाडाला हे तुम्ही घातल्यामुळे आपोआप हे जे तीर्थ आहे ते कुठे असं पायदळी जात नाही, कुठे वाया जात नाही. तुम्ही हे करू शकता. देवघरात एकाच वेळी 2 दिवे लावावेत का? नक्की लावू शकता. एक तेलाचा तुपाचा लावता येतो, पण शक्यतो काय होतं की आपल्याला खूप अग्नीची ऊर्जा आणि आपलं तेल आणि तूप एका वेळेला वाया नाही घालवायचं, म्हणून तुम्ही एका वेळेला एक दिवा लावू शकता. नवरात्रात 2 दिवे तुम्हाला लावता येतात. पायल पत्की, पुणे. नमस्कार सर, मी खूप मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. काय नाव आहे? पायल पत्की. नमस्कार सर, मी खूप मोठ्या अडचणीत सापडले आहे. 2 बायका आहेत, त्यांनी मला व्याजाच्या पैशात अडकवले आहे, त्यामुळे व्याजाचे माझे राहतं घर घाण आहे. बाहेरचे कर्ज वेगळे आहे. माझ्या नवऱ्याने नातं तोडलं आहे. एकदा एका बाईनं 15 लाख रुपये घेतले, तिने मला लोकांना मागायला लावले आणि आता ती पैसे देत नाही. उपाय सांगावे. ॲक्च्युली तुमच्या घरात ही दोष आहेत. तुम्ही एकदा ऑफिससाठी ऑफिसच्या नंबरला कॉल करा, थोडं आपण प्रत्यक्ष भेटूयात, कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ. पण मी तुम्हाला थोडंसं सजेस्ट असं करतो आहे की तुम्ही पहिल्यांदा काय करा, हे जे पायराईट ब्रेसलेट आहे जे धनाच्या दृष्टीने जरा फायदेशीर ठरतं, हे मागवून घ्या ऑफिसमधनं आणि हे जरा वापरायला चालू करा. दुसरी गोष्ट, ओम गम गणपतींना जप करा, कुलदेवतांचा स्वामीचा जप करा आणि सध्या पैसे येत आहेत अशी प्रार्थना करा. सध्या पेशन्स ठेवा. कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपण हे करू. तुमच्या हातात जर कुठले जुने दोरे असतील तर ते काढून टाका. यानंतर सचिन उगले. नमस्कार सर, मी तुमच्या मगाशी ज्या पायल पत्की होत्या त्यांना सांगतो की हे मेन दरवाजाच्या बाहेर सुद्धा लावा. मेन ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये तुम्हाला सांगतील कुठे कसं लावायचं ते, तर हे अतिशय फायदेशीर आहे. सचिन उगले. नमस्कार सर, मी तुमचा सबस्क्रायबर आहे. धनयोग ब्रेसलेट कोणत्या हातात घालावे? तुम्ही ऑफिसमधनं हे मागवा, तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार कसं धारण करायचं, काय करायचं हे सगळी माहिती मिळू शकेल. विष्णू केंद्रे. नमस्कार सर, माझे वय आत्ता 30 आहे. माझ्या पत्रिकेत ज्येष्ठा नक्षत्र जन्मशांती करायला सांगितले, आत्ता केली तर चालते का? तसेच लग्न जमण्यासाठी देखील अडथळे येत आहेत, उपाय सुचवावे. ज्येष्ठा नक्षत्र शांती सांगितले, लवकरात लवकर करून टाका. पण ती शांती कुठे करावी, काय करावी, ऑथेंटिक त्याची कोणती जागा आहे हे सगळं तुम्हाला कळेल. एकदा ऑफिसच्या नंबरला कॉल करून फक्त ज्येष्ठा नक्षत्रच नाही, इतर काही प्रॉब्लेम आहेत का हे सुद्धा कुंडलीत बघू. कारण काय होतं, त्यामध्ये गंडयोग शांती आहे का, तिथीवार नक्षत्राचे काही दोष आहेत का, यामध्ये 7.5 पनौतीचा विषय, लग्नात अडथळे येत आहेत, म्हणजे सप्तम स्थानाच्या संदर्भात काही महत्त्वाचे 3 स्थानं कुंडलीमधले आहेत, त्याचे काही दोष आहेत का हे सगळं आपण पाहूयात. भाग्यरत्न कुठलं, कुंडलीमध्ये दोष काय, हे सगळं परफेक्ट ॲनलायझिंग होईल. नुसती शांती करून उपयोग नाही आहे. आणि नक्षत्राचा जप, तुम्हाला काही उपायसुद्धा त्यात मिळणार आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न, बबिता चव्हाण. नमस्कार सर, आपले सर्व व्हिडिओ बघते, खूप छान असतात. माझी जन्मतारीख XYZ आहे. माझं 2026 कसे राहील? 2026 कसं राहील हे फक्त जन्मतारखेवरून जर पाहिजे असेल तर तुम्ही न्यूमरोलॉजी गायडन्स घेऊ शकता. अंकशास्त्राचं मार्गदर्शन आपल्याकडे मिळतं, तुम्हाला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईनचंही मार्गदर्शन घेता येईल. मग अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये काय होतं, तुमचा नंबर योग्य आहे का, जो आपण आत्ता वापरताय मोबाईल नंबर तो योग्य आहे का, तुम्ही कारचा नंबर कुठला घ्यायचा आहे, घराचा नंबर कुठला घ्यायचा आहे, बँकेचा अकाउंट नंबर कुठला घ्यायचा आहे, तुम्ही जे काही व्हेकल घेणार आहे त्याचे सुटेबल नंबर कुठला आहे, यामध्ये अनेक गोष्टी आहेत की तुम्ही कोणते नंबर टाळायचे आणि कुठले नंबर वापरायचे, हे सगळं न्यूमरोलॉजीचं परफेक्ट तुम्हाला रिपोर्ट तुमचा मिळतो. सही कशी करायची हेही शिकवलं जातं. तुमच्या नावातलं बदलसुद्धा काय करायचे, स्पेलिंग कुठले ॲड करायचे, कुठले काय, हे सगळं परफेक्ट तुमचं नाव अलाईन करून दिलं जातं. ऑफिसच्या नंबरला कॉल करा, सगळी माहिती मिळेल. पुढचा प्रश्न आहे उज्ज्वला गायकवाड. हॅपी न्यू इयर सर, आम्ही आपले कुंडलीसाठी मार्गदर्शन घेतले आहे, त्यावेळेस ऑरा बूस्टर आणि लॅपिज ब्रेसलेट घेतले आहे, त्याचा भरपूर उपयोग झालेला आहे. आता कन्या आणि वृषभ राशीसाठी ब्रेसलेट सांगाल का ते घेण्यासाठी? कन्या आणि वृषभच्या दृष्टीने ॲक्च्युली कन्यासाठी मी सजेस्ट करतो हे ग्रीन ब्रेसलेट आहे. आणि हे जे ब्रेसलेट आहे वृषभ राशीसाठी नक्कीच वापरावं. सिट्रिन नावाचं ब्रेसलेट आहे, अतिशय छान आहे. आणि कन्या राशीला हे लॅपिससुद्धा चालणार आहे.
बरोबर. बाकी तुम्ही ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा. नंबर 2 पुढचा प्रश्न अश्विनी परांजपे पुणे. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की कुलदैवत कोकण अधिवारेमधली लक्ष्मीनारायण आहे, पण मी असं ऐकले की 3.5 शक्तिपीठापैकी कुलदेवी ती असते, असे असते का? दुसरा प्रश्न, माझी मुलगी UK शिकत आहे, आता ती जॉब बघत आहे, पण मनासारखा जॉब मिळत नाही, काय करावं? 2 प्रश्न. कुलदैवत 3.5 शक्तिपीठापैकी नक्कीच असतात. तुमचं कुलदैवत माहीत नसेल तर बेसिक लक्षात ठेवा, कोणतीही देवी तुम्ही गृहीत धरा, तत्व एक आहे, रूपं वेगळी आहेत. अंबाबाई आहे, तुळजाभवानी आहे. त्यामुळे तुम्ही बेसिक लक्षात ठेवा की कोणती देवी हे माहूरची देवी आहे का तुमची कोल्हापूरची का तुळजापूरची आहे. यामध्ये आपण सगळं जर पाहिलं तर सगळ्या देवींची रूपं एक आहेत, रूपं वेगळी, तत्व एक आहे. त्यामुळे तुम्हाला जे आवडती ते कुलदैवत तुम्ही ठरवू शकता. मुलीची आपण कुंडली जरा बघूयात की तिचा जो प्रश्न आहे की मनासारखा जॉब मिळत नाही, म्हणजे कुठेतरी करिअरच्या दृष्टीने ग्रहस्थिती कुठेतरी लॉक आहे किंवा त्याच्या दृष्टीने कुठेतरी घोडं अडत आहे. एकदा आपण कन्सल्टन्सी नक्की करू. अंकिता माने. नमस्कार सर, तो जो जॉब मिळत नाही ह्याचा विषय आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटीसाठी ब्रेसलेट सांगतो. हे तिला रेड जॅस्पर जे ब्रेसलेट आहे ते तिला नक्कीच धारण करायला लावा. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी सजेस्ट करू इच्छितो, टायगर आय ब्रेसलेटसुद्धा यूज करू शकता. आता बेसिक लक्षात घ्या, जेव्हा आपण ब्रेसलेट घेतो ना तेव्हा सॅलेनाईट प्लेटसुद्धा घेणं गरजेचं आहे. काय क्वालिटी बघा, याच्यावरती आपण ब्रेसलेट ठेवून चार्ज करायचं असतं आणि नुसतं चार्ज करायचं नाही, नुसतं अनेक लोकांनी नुसते सॅलेनाईट प्लेट घेतल्यात त्याच्यावरती ब्रेसलेट ठेवले. ॲक्युरेट कसं चार्ज होतं, याची प्रोसेस काय, हे तुम्ही जेव्हा मागवता तेव्हा मिळते. ऑथेंटिक आणि परफेक्ट प्रॉडक्ट आहेत, हे मागू शकता. अंकिता साने. नमस्कार सर, माझी मेष रास आहे, व्यसन सोडण्यासाठी उपाय सांगावा. तुमची तर आत्ता 7.5 चालू आहे, बरोबर. 7.5 चालू आहे आणि तुमचं व्यसन सुरू आहे, तर हे थोडं योग्य नाही आहे. सध्या मी सजेस्ट तुम्हाला असं करेन की ट्रिपल प्रोटेक्शन आणि टायगर आहे हे दोन्हीही ब्रेसलेट घ्या. कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन सध्या आपण उपाययोजना बघूयात. सध्या तुम्ही फक्त हनुमंताची उपासना करा. निगेटिव्हिटी वाढलेली आहे, पॉझिटिव्हिटी आता आपल्याला वाढवायची, निगेटिव्हिटी कमी करायची. कुंडलीचं मार्गदर्शन घ्या आणि लक्षात ठेवा, 7.5 तुम्हाला चांगलंच वागलं पाहिजे, चांगल्याच गोष्टी केल्या पाहिजेत. वाईट गोष्टी केल्या तर त्याचं फळ 7.5 चांगलं मिळत नाही. त्यामुळे मनापासून हनुमंताची उपासना करा आणि सत्य राहा, चांगलं राहा आणि मनापासून लोकांचंही चांगलं करा. बाकी कुंडली मार्गदर्शन घेऊन आपण पाहूयात. मोनिका भिसे. नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहते, खूप छान माहिती मिळते. एक प्रश्न असा आहे की माझ्या घरात थोडी भीती वाटत असल्याने मी दक्षिणमुखी मारुतीचा फोटो आणलेला आहे, तर कोठे लावू आणि विवाहित आहे, फोटो लावाल तर चालेल का? लक्षात घ्या, भीती वाटते म्हणजे घरात आणि घराच्या आजूबाजूला कुठेतरी निगेटिव्हिटी आहे. तुम्हाला मी एक सजेस्ट करतो 2 गोष्टी. पहिली गोष्ट, तुम्ही मेन घराच्या आतबाहेर हे तुम्हाला लावायचं आहे. ऑफिसमधनं मागवा, ह्याची पोझिशन फक्त ऑफिसमधनं कन्फर्म करा, कारण अनेक लोकांनी उगाच आणलेले लावले, त्याचा काही उपयोग होत नाही. ॲक्च्युली कसं चार्ज करायचं, कुठे लावायचं, खूप ऑथेंटिक परफेक्ट माहिती आहे हे प्रोटेक्शनसाठी. आणि नंबर 2 मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरातल्या लोकांना ऑरा बूस्टर वापरा. खूप भारी हा ऑरा बूस्टर आहे, निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करतो. हा ऑरा बूस्टर वास्तू तथास्तु ऑफिसमधनं मागवा. ही जी पिशवी आहे अशी ही पिशवी मिळते, त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या, ह्या ऑरा बूस्टरचा फायदा भरपूर होतो. आणि हा कुठल्याही भूतप्रेतबाधा किंवा आपण असं काही नसतं जगामध्ये खरं तरी, पण ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी पसतो प्रोटेक्शन ठेवतो. तर आता हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते अतिशय फायदेशीर आहे. आणि हे आता स्पेशल मी काही 2 प्रॉडक्ट दाखवतो ज्या माळा आहेत. सुलेमानी हकीकचं आपण ब्रेसलेट पाहत होतो, बरोबर. आता याची माळसुद्धा आलेली आहे. हे अतिशय बेस्ट आहे, म्हणजे कुठल्याही निगेटिव्हिटीपासून आपल्याला प्रोटेक्शन देतं. यानंतर टायगर आयचं ब्रेसलेट बघत होतो, आता टायगर आयची माळसुद्धा आलेली आहे, गळ्यात घालण्यासाठी सुंदर आहे, हे मागवू शकता. ऑल प्रॉडक्ट सर्वोत्तम बेस्ट. आणि एकमुखी रुद्राक्षसुद्धा आलेलं आहे. चला, सो ऑफिशियल नंबरला कॉल करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि वास्तू तथास्तूचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि वास्तू तथास्तू व्हॉट्सअप चॅनल, व्हॉट्सअपचं जे आता ग्रुप तयार केला आहे तो जॉईन करा. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.